सर्वात पत्रकार बंधूंचे आभार मानतो, कारण मला वाटतं 1 तासा 2 तासापूर्वी आपल्याला सांगितलं आणि तुम्ही अत्यंत तातडीची पत्रकार परिषद म्हणून आपण इथे हजर आला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. एक परवा विषय आमच्याकडून कलेक्टर ऑफिसला मी गेलो होतो आणि अनधिकृत असणारे विहंगे आणि रोहिंगे आणि बांगलादेशी यांच्याबद्दल आपण पत्र दिलं होतं आणि लवकरात लवकर त्याची आपण चौकशी करावी, कारण इथे येणारे जो लोंढा आहे त्याची नोंदणी कुठेही नसते, स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची नोंदही नसते आणि यांच्यापासून आपल्याला रत्नागिरीमध्ये धोकाही होऊ शकतो. कारण आमच्यासमोर एक गोष्ट अशी झाली की चालता बोलता कोणाची छेड काढली जाते, त्या माणसाला जर कधी विचारलं असता की तो माणूस कोण होता, कोणाचा होता, याचा पत्ता लागत नाही आणि त्यामुळे हा विषय आम्ही हाताळलेला आहे आणि ह्या विषयाची चौकशी करण्यासाठी SP-नाही पत्र दिलेलं आहे. ते करत असताना काल आमच्याकडे एक तक्रार आली की स्थानिक लोकांनी तिथे अशी तक्रार दिली की काही बिल्डिंगच्या खाली प्रार्थनास्थळे उपलब्ध झालेली आहेत आणि ती प्रार्थनास्थळे तिथे बाहेरून छोटी छोटी मुलं आणली जातात आणि ती तिथे मुलं आहेत. ऑलरेडी आम्ही पाहणी केली आणि ते मुलांना काय प्रशिक्षण देतात हे कोणाला काही माहीत नाही. बरं, 4ही खिडक्याला बंद असतात. बरं, तिथे आपला मुस्लिम बांधव जिथे आहे स्थानिक, तो आपला स्थानिक मुस्लिम बांधव, त्यांनाही कदाचित हे माहिती नसेल की ही मुलं कुठून आली, बरं यांना काय प्रशिक्षण दिलं जातं, कोणत्या राज्यातून आलेले आहेत हे हा पत्ता नाही. त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या ज्या बिल्डिंगवाल्यांनी आमच्याकडे तक्रार दिली, त्या तक्रारीच्या माध्यमातून आम्ही तिथे पाहणी केली, तर मला वाटतं बऱ्याच बिल्डिंगमध्ये अशा प्रकारे प्रार्थनास्थळ अनधिकृतपणे तिथे चालू आहेत. याच्या पाठीमागे आमच्या सगळ्यांचा एकच उद्देश आहे. बरे मुस्लिम आमचे बांधव आहेत, त्या मुस्लिम बांधवांविरुद्ध आमचं काही तक्रार नाही, परंतु त्यांनीही लक्ष द्यावा की आपल्या एरियामध्ये बाहेरून येणारे जे लोक आहेत, बांगलादेशी असतील किंवा जी छोटी मोठी मुलं जी इथे येतात शिक्षणासाठी, एक शिक्षण कसलं घेतात, कशासाठी घेतात आणि कोण आले आहेत, अरे शेजारच्या लोकांनाही माहिती नसेल. उद्या यांच्यापासूनच जर प्रशिक्षण जर बाहेरच्या लोकांना जर दिलं एखाद्या घातपाताचं, तर मग इथे रत्नागिरीचं काय होईल किंवा राज्याचं काय होईल. तर आपल्या स्थानिक मुस्लिम बांधवांनाही पण विनंती की आपल्या शेजारी राहणारे लोक किंवा तिथे राहणारे लहान मुलं तिथं काय शिक्षण घेतात, तिथे काय करतात, हे आपणही जागृत राहायला पाहिजे आणि त्याची तात्काळ आपल्याला जर गैरव्यवहार वाटल्यास तर तात्काळ संबंधित खात्याकडे किंवा पोलिसांकडे आपण तक्रार दिली पाहिजे. हा आमचा प्रश्न होता. तिसरा प्रश्न असा आहे की बरेचसे बिल्डर आत्ता आपले जेव्हा व्यवसाय होत नाहीत त्यावेळेला काही ठिकाणी स्वतःहून प्रार्थनास्थळे त्यांनी तयार करून दिली आहेत. तर त्याच्या माध्यमातून असे अनैतिक काही कारभार होऊ शकतात. बरं, हे का करतात बिल्डर की तुम्ही इथे काय होईल याचा परिणामाची त्यांना जाणीव नसते किंवा काय होणार आहे याची जाणीव नसते. फक्त त्यांचा व्यवसाय झाला पाहिजे आणि व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला पैसे सुटले की तिथे काय होईल याचं त्यांना काही परिणामाची जाणीव नाही. असे बिल्डरांची पण यादी आली आहे, इथे आपल्याकडे आलेली आहे. ही यादी आम्ही लवकरच पाहणी करून आम्ही ती आपल्या मीडियाला सांगू, कारण आता फक्त यादी आली, आपण प्रत्यक्षात आपण ती पाहणी करणार आहोत. परंतु जे काय चाललंय इथे, मला वाटतं आता फेरीवाले असतील, फेरीवाले कुठून आले, त्यांची मोडक्या कोण, त्यांना इथे कागदपत्र कशी उपलब्ध झाली, ही कागदपत्र त्यांनी कुणी दिली, बरं जो कागदपत्र इथला स्थानिक माणूस जो करून देतोय मग त्याच्यावर पण कडक कारवाई झाली पाहिजे, हे आम्ही कलेक्टरकडे मागणी केलेली आहे. बरं, हे फेरीवाल्यांना विचारलं असतं त्यांना लाईट कोण पुरवले जाते, बरं पोलवरून डायरेक्ट लाईट कशी काय घेऊ शकतात हे लोक. हे असे रत्नागिरीमध्ये अनेक प्रकार असे उघडकीस आलेले आहेत. परंतु याचा आता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा याचा पूर्ण पाठपुरावा करत आहोत, कारण घातपात होण्या अगोदरच आपण प्रत्येकाने आपण जागृत राहिलं पाहिजे. या उद्देशाने आमची काही टीम आता काम करत आहे. म्हणून कंपन्यांचा जो विषय काही आहेत, त्या कंपन्यांमध्ये बरेचसे लोक आहेत, ते आमचे कामगार सेनेचे सरचिटणीस सांगतीलच, कारण मला वाटतं कोणत्या कंपनीने केलं होतं, फिश मिलमध्ये. बोला ना. फिश मिलमध्ये पण आम्ही गेल्या वेळेला एक हे दिलेलं होतं, निवेदन दिलं होतं. त्या निवेदनामध्ये मालकानेच आम्हाला असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे 400 माणसं अशी आहेत जी आसामी आहे, म्हणजे रोहिंगे वगैरे असण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये आहेत. त्यांच्याकडे अजिबात
कामगार आयुक्तांकडे त्यांनी कुठलीही त्यांच्या हे दिलेलं नव्हतं, म्हणजे नोंदणी केलेली नाही आहे. पोलीस प्रशासनाकडे नोंदणी नाही आहे. त्यामुळे आम्हाला ह्या सर्व गोष्टींची कल्पना आली ह्याच्या पुढची. म्हणून आम्ही बांगलादेशी, त्याच्यानंतर रोहिंगे, नेपाळी या सर्व लोकांचं नोंदणी करावी आणि त्या नोंदणीनुसार रत्नागिरीमध्ये त्यांनी कामं करावी, एवढीच आमची मनसेची अपेक्षा आहे. परत आपण जिथे स्टील पार्किंग आहेत, ह्या स्टील पार्किंगला जोपर्यंत ओसी मिळत नाही तोपर्यंत गप्प राहतात आणि ओसी मिळाल्यानंतर ते बंदिस्त करून तिथे प्रार्थनास्थळी चालू केली जातात, तिथे प्रशिक्षण चालू केलं जातं. असे अनेक बिल्डिंग अशा आहेत की जिथे ते स्टील पार्किंग बंद केले आहेत. बरं, हे नगरपालिकेला कळत नाही का? एखादं वाढीव बांधकाम करत असतात तर त्यांचं लक्ष नाही का? अनधिकृत फेरीवाल्यांवर तुम्ही कारवाई करता, मग अनधिकृत बांधकामावरती महानगरपालिका लक्ष का ठेवत नाही? की तिथे घाबरतात जायला की काय आहे हे आम्हाला कळत नाही. बरं, जे वाढीव बांधकाम करतात, एखादा समजा फेरीवाला बसला तर कालच बघितली मोहीम की त्यांना उठवायला गेले, हरकत नाही, उठवा त्यांना, परंतु वाढीव बांधकाम आणि वाढीव हे घाण्याचे प्रकार चालले आहेत त्या ठिकाणी हे पूर्ण बंद व्हायला पाहिजे. हे नगरपालिकेची पण लक्ष नाही. तर नगरपालिका का दुर्लक्ष करते, याच्या पाठीमागे कोण उभा आहे, हे पूर्ण आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या पाठपुरावा करून तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आता जेव्हा तक्रार आली आहे, ही तक्रार एक कोणती बिल्डिंग ती स्टेट कॉलनीमध्ये, स्टील ह्याच्या रत्नागिरीमध्ये गार्डन रेसिडेन्सी मध्ये गार्डन रेसिडेन्सी नावाची इमारत आहे. त्या इमारतीमध्ये 10, 12, 15 वर्षाची अल्पवयीन अनेक मुलांची संख्या असल्याची तक्रार आली होती. तिथे कशा पद्धतीचं धार्मिक प्रशिक्षण चालतंय, काय चालतंय, या संदर्भात तक्रार आली होती. त्या प्रशिक्षण केंद्र आहे, त्यांची धार्मिक प्रशिक्षण चालतं किंवा तिथे रहिवासी त्यांनी केलेली व्यवस्था याची कल्पना नाही आपल्याकडे, पण त्याची रीतसर परवानगी घेतली आहे का? रहिवासी भागामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था करता येऊ शकते का, या संदर्भात आम्ही आता प्रशासनाकडे पत्रव्यवहार करतोय. इथून गेल्यानंतर आम्ही SP साहेबांना आणि नगरपालिकेला पत्र देतोय की त्या इमारतीला परवानगी कशा प्रकारची दिलेली आहे आणि तिथे काय चालू आहे याची पडताळणी करावी. जर अधिकृत असेल तर हरकत नाही, पण अनधिकृत असेल तर जे कोण करतायत त्याच्यावरती योग्य कारवाई व्हावी. दुसरी गोष्ट, तिथे जी मुलं आहेत त्यापैकी एकालाही मराठी बोलता येत नाही, म्हणजे हे नक्कीच बाहेरून आणलेली मुलं आहेत की नक्की धार्मिक कामासाठी आणलेली आहेत की इतर त्यांचा आणखी कुठला गैरवापर होतोय का याची सुद्धा पडताळणी व्हावी. अशा पद्धतीची स्थानिक लोकांची तक्रार आमच्याकडे आलेली आहे, पक्षाकडे आलेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आता प्रशासनाला या विनंती करतोय की याची योग्य पडताळणी करून याचा काही खुलासा जनतेला करून द्यावा. हेच करत असताना आम्ही त्या भागात फिरत असताना अनेक इमारतींच्या खाली जे पार्किंग ओपन असायला पाहिजे, गाड्यांचे पार्किंग म्हणजे रहिवाशांनी त्यांच्या गाड्या रस्त्यावरती लावू नये म्हणून जे विकासकाने स्वतः पार्किंग उपलब्ध करून द्यायचं असतं, त्या पार्किंगला बंदिस्त करून तिथे प्रार्थना स्थळ उभी केली गेलेली आहेत. त्यासाठी नगरपालिकेची परवानगी आहे का, जिल्हा प्रशासनाची परवानगी आहे का, स्थानिक सोसायटींनी परवानगी दिलेली आहे का, याची सुद्धा पडताळणी व्हावी. कसं आहे, म्हातारी मेल्याचं दुःखही काळ सोकावतो. ही जी सुरुवात आहे यातून कुठेतरी धार्मिक सलोख्याला उद्या नख लागू शकतात किंवा काही धर्मांध लोकांना याचाच गैरफायदा घेऊ शकतात आणि स्थानिक आपल्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून या विषयामध्ये आम्ही आता आलेल्या तक्रारीवरती आम्ही अनुषंगाने हात घालायचा विषय घेतलेला आहे. बाहेरून मगाशी तुम्ही उभी करून देतात का त्यांच्या रूम्स विकल्या जातात, मुळात म्हणजे प्रार्थना स्थळांचा उगम कुठून झाला याच्यापर्यंत तुम्ही मनसे पोचले का आणि कसा झाला याच्या पाठी तुम्ही सखोल याचा अभ्यास केला? काही ठिकाणी जर समजा एखादे कस्टमर असतील की तुम्हाला त्या ठिकाणी प्रार्थना स्थळ उपलब्ध करून दिल्यानंतर तिथे रूम घेतली जातात, काही अटी लावल्या जातात. मग बिल्डर लोकांच्या जेव्हा लक्षात येतं की इथे आपण जर प्रार्थना स्थळ जर उपलब्ध करून दिलं तर आपले रूम सेल केले जातील म्हणून. परंतु रेसिडेन्सी विभागामध्ये अशा प्रार्थना स्थळ उपलब्ध होत नसतात, त्यांना परमिशन दिली जात नाही. मग त्यांना जर समजा बिल्डरांना हे कधी होतं, सोसायटी जर करत असेल तर ठीक आहे, पण बिल्डर असे डायरेक्ट करू शकत नाही. परंतु असे डायरेक्ट उपलब्धता करून देतात, त्यामुळे त्यांची सेलिंग जाते. जे आता समजा आमच्याकडे ज्यांची नावं आले ते नंतर सांगेनच, परंतु आम्ही स्वतः पाहणी करतो. कारण याचं कारणच असं आहे की हे बिल्डर लोक आहे हे परप्रांतीय जास्त आहेत, बिल्डर स्थानिक कमी आहेत, पण परप्रांतीय जे आहेत आज गडगंज मोठे संपत्ती मालक झालेले आहेत, या अशा प्रकारे धंदे करून झालेले आहेत. बरं, त्यांचे धंदे जे असे आहेत फक्त एवढंच नाही
की त्याने अनधिकृत बांधकाम वाढीव करतायत, ते कोणाच्या परमिशन करतात? त्या बिल्डरांचे ही लक्ष नाही का? ते मान्य आहे, तुम्ही म्हणला ती गोष्ट मान्य. त्या प्रार्थना स्थळांची निर्मिती कशी झाली हा महत्वाचा माझा प्रश्न आहे. त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात का? प्रार्थना ह्याच्या अगोदर तर प्रार्थना स्थळाचा काही विषयच नव्हता. कुठल्या बिल्डिंग मध्ये म्हणा, कुठल्या एरियामध्ये जो आपापल्या मंदिरात असेल, मस्जिदीत असेल, प्रार्थना करत होता. मग आता ही संकल्पना कशी काय पुढे आली? आम्ही आता सखोल घुसतो यामध्ये. एक प्रकारांची माहिती घेत चाललोय आम्ही. या हल्ली काही वर्षांमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रकार रहिवासी भागांमध्ये चालू झालेले आहेत. जे विकासक स्वतःचे बिल्डिंग तिथे बांधण्याचा प्रयत्न करत आहेत, ते स्वतः ह्या प्रकारामध्ये आहेत का? त्यांना धार्मिक ध्रुवीकरण करायचं आहे का? बाबा ही ह्या धर्मासाठी बिल्डिंग, त्या धर्मासाठी ही बिल्डिंग, असंच ते विभागणी ते बिल्डरांनी चालू केलेले का? आणि जे कोण चालू करत असतील ना, शोधून काढायला लागणार. ती शोधून काढून त्यांना मनसे पद्धतीने जे काय असेल ना भेट, त्यांच्याकडे आम्ही सध्याची भेट नक्की देऊ अशा बिल्डरांना. आणि यामध्ये होतंय काय की मुलं बाहेरून आणलेली गेली आहे. यामध्ये आपला जो महाराष्ट्रातील मुस्लिम समाज असेल किंवा कोकणातील मुस्लिम समाज हा मुळात आपण ह्याच्याकडे कधीच नव्हतो, या भानगडीत पडत नाही, जातीचे नव्हतो. पण बाहेरचे लोंढे जेव्हा येत आहेत ते कुठेतरी कसं होतं, त्यामध्ये आपण कोकणी मुसलमान किंवा महाराष्ट्रीय मुस्लिम हा ओळखला जात नाही आणि त्याच्यामुळे सुक्याबरोबर ओळलं जळतं तशी हे होतंय. म्हणून जिल्हाध्यक्ष साहेबांचं पहिलं म्हणणं असं होतं की हे लक्ष, जसं आम्ही फक्त आता प्रशासनाला सांगतोय की हे लक्ष घाला, तसंच स्थानिक मुस्लिम समाजानेही त्याच्यामध्ये लक्ष घालून की ज्यांच्यामुळे जो वाद निर्माण होत आहेत ते कुठेतरी थांबतील आणि जो आपला सलोख्या चालू होता रत्नागिरीमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये तो कुठेतरी डिस्प्यूट होणार नाही याचंही भान राखलं जाईल. या 10-15 वर्षापूर्वीची जर रत्नागिरी आपण बघितली ना, तर आपण सर्व धर्म एकदम व्यवस्थित राहतो, एकमेकाच्या गडग्याला गडगे लागून आहेत, आपले सर्व अगदी इतर धर्म व्यवस्थित राहतो एकमेकाचे. पण ह्याची सुरुवात कोणी केली की बाबा स्पेसिफिक धर्मियांसाठी वेगळ्या सुविधा तिथे बिल्डिंग बांधण्यात यायच्या किंवा ह्याच्यासाठी अशा याची सुरुवात कोणी केली नाही, हे प्रशासनानं शोधून काढावं. कारण की भविष्यात शांतता असलेला आणि एकमेक सर्व धर्मियामध्ये चांगल्या पद्धतीने संबंध असलेल्या रत्नागिरीमध्ये ह्याची नको त्या गोष्टी सुरू होण्याची सुरुवात असेल. तर प्रशासनाला आमची यामार्फत विनंती आहे की अशा कुठल्या विकासक जर हे धार्मिक ध्रुवीकरण करायला बघत असेल, तुम्ही त्यांच्यावरती कडक कारवाई करा. या अशा पद्धतीच्या इमारतींची मागणी कोण स्पेसिफिक करतंय का? आपले स्थानिक कोणी करणार नाही, आम्हाला याची पूर्ण खात्री आहे. आपण इथले मुस्लिम बांधव, हिंदू मुस्लिम खूप पुण्यागोंद्याने राहतो, त्यामुळे असल्या स्थानिक मुस्लिमांना असली कुठली गोष्ट घडणार नाही. पण बाहेरून आलेले जे त्यांनी अशा मागण्या केलेल्या आहेत का, त्यांच्याकडूनच्या डिमांड ह्या बिल्डर पूर्ण करतात का, याचा सुद्धा तपास केला पाहिजे. बाहेर विषय तुम्ही बोलला होता, बाहेरचे गुन्हे करतात आणि आपल्या गावी निघून जातात आणि त्याचा ताण आपल्या पोलीस प्रशासनावरती पडतो त्यांना शोधण्यासाठी. बरं, जे कंपनी मालक अशा लोकांना आणतायत त्याची नोंद त्यांनी ठेवलेली नाही आहे. त्यांनी कामगार आयुक्तांकडे नोंदणी तशी करणं गरजेचं आहे आणि जिल्हा पोलीस प्रशासनाला काळजी म्हणून एक घेवायची काळजी म्हणून ते त्यांनी यादी देणं गरजेचं आहे की माझ्याकडे कुठली व्यक्ती कोण आलेली आहे, कुठून आलेली आहे राहायला आणि त्याचा आधार नंबर वगैरे हा हे डिटेल त्यांना देणे गरजेचं आहे. पण याची त्यांनी कुठेही काळजी घेतलेली दिसली नाही, त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. त्यांना आता आपण कामगार आयुक्तांकडून मार्फत त्यांना आपण ती नोंदणी करण्यास भाग पाडलेला आहे. येणाऱ्या 8-1 दिवसात त्यांची संपूर्ण नोंदणी होणार आहे आणि आपण त्यांच्याकडे करून घेतलेलं आहे. तर ते नेपाळी लोक जे आहेत त्यांनी काय तिकडचं नागरिकत्व सोडलेलं नसताना सुद्धा इथले कागदपत्र त्यांनी तयार केलेली आहेत, आधार कार्ड, त्यांचं आधार कार्ड वगैरे केलेले. मग याच्या पाठीमागे माणूस कोण आहे, रत्नागिरीचा माणूस कोण हा शोधणं गरजेचं आहे. त्यांचे आधार कार्ड तयार झाले असे प्रूफ आहेत की आपल्याकडे, आम्ही ते कलेक्टर ऑफिसला दिलेले आहेत. त्या आधारे आता SP ना सांगितलंय त्यांनी कलेक्टर ऑफिसला, तिथून सांगितलंय तुम्हाला मी रोखतो थोडंसं, त्याच्या पाठीमागे कोण मोर्चा आहे आणि तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि आम्ही SP नाही सांगितलंय की जे लोक आले त्याच्यावर कारवाई कमी करा, परंतु ज्याच्या पाठीमागे हे लोक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, हे आम्ही चांगल्या शब्दात सांगितलेलं आहे. पण आम्ही आमच्या माहितीनुसार मासेमारी नौका सुद्धा आहे. हो आहेत, ते पण दिले, ते पण आहे. सगळे बिझनेस करणारे सगळे स्थानिक लोक आहेत.